विपुल दुशिंग हे आहेत तरी कोण? हे क्रिमिनल लॉयर आहेत पुण्यातील, आणि पुण्यामधील सर्व जे टोळ्या आहेत मारणे गाईवर त्यांचे केसेस हेच घेतात, त्यांच्या शूटर्सला हेच जामीन देतात, त्यामुळे हे गुन्हेगारांचेच वकील आहेत. तसंच यापूर्वी त्यांनी जो एक केस होती 28 मुलींवर एका शिक्षकाने लैंगिक शोषण केलं होतं, त्या केसमध्ये त्या शिक्षकाची बाजू घेतली होती आणि त्या शिक्षकाला यांनी जामीन मिळवून दिला होता. त्यामुळे हा माणूस जो आहे विपुल दुशिंग हा गुन्हेगारांचाच वकिली करणारा माणूस आहे, पैशासाठी आपापला माणूस आहे, आणि त्यामुळेच हा जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात त्यांचेच केसेस घेतो, आणि त्यामुळे इथेही त्यांनी हगवण्यांनी त्याला चांगले पैसे फेकलेले आहे, आणि त्यामुळेच तो हगवण्यांना जामीन देण्यासाठीच या केसमध्ये आलाय. परंतु या केसमध्ये तो यशस्वी होणार नाही. यापूर्वी नानासाहेब गायकवाड जे कुटुंब होतं त्यांच्या केसमध्ये पण यांनी गायकवाडांची वकिली केली होती, परंतु तिथे अजूनही नानासाहेब गायकवाड जे कुटुंब आहे ते तुरुंगामध्येच आहे, 5 वर्ष झाले, आणि हगवण्यांची पण तीच परिस्थिती होईल असं अनेक कायदेतज्ञ सांगत आहेत. त्यामुळे बघायला लागेल पुढील काही दिवसांमध्ये विपुल दुशिंग हगवणे कुटुंबियाला जामीन मिळवून देऊ शकतील की नाही देणार. काय वाटते तुम्हाला? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.